पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट। अनेक योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, लाडकी बहीण योजना याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत। आयुष्मान भारत कार्ड काढून 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आपले आयुष्मान गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। शेत सुपीकतेसाठी शेणखत आवश्यक, पण मागणी कमीच। शेतीची सुपीकता वाढीसाठी शेणखत आवश्यक आहे, पण बागायतदार नाही। जनावरे सुद्धा कमी झाली आहेत आणि शेतामध्ये कुणी टाकत नसल्याने मागणीही कमी झाल्याचे चित्र गावाकडे दिसून येत आहे। डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारामध्ये झाली आहे मोठी वाढ। मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्ट वॉच यांसारख्या आधुनिक डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे डोळे कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे। ड्राय आय सिंड्रोम समस्येचे प्रचंड ताण वाढत चाललेले आहेत। यंदा देशांतर्गत सत्रात रंगणार आहे 1788 सामने। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 आणि 27 या सत्रासाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले असून या मोसमामध्ये पुरुष आणि महिला गटांमध्ये एकूण 1788 सामने खेळले जाणार आहेत। इराण युद्धामध्ये अमेरिकेने गमावली आहेत 42 विमाने। इराणला लक्ष्य करून 28 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान अमेरिकेची लढाऊ विमाने, ड्रोन मिळून 42 विमाने नष्ट झाल्याचे दिसून येत आहे। विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, तर कोकणाला पावसाचा इशारा। वर्धा 47.1, नागपूर 46.6 अंशांवर। पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या 4 बँकांना तात्काळ नोटिसा। एसबीआयने रिजेक्ट केलेल्या अर्जाची तपासणी करा। पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या 4 बँकांना तात्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिलेले आहेत। विजेचे मीटर आणखी स्मार्ट होणार, लाईट जाताच महावितरणाला कळणार। फोन करून तक्रार करण्याची कटकट मिटणार, बिघाडीची माहिती थेट कंट्रोल रूमला मिळणार। मराठवाड्यामध्ये दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढण्याची दाट शक्यता, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात। संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ भागामध्ये उष्णतेची लाट कायम, तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता। पूर्व विदर्भामध्ये संध्याकाळी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज। कोकणामध्ये मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागामध्ये दमट आणि उकाड्याचे वातावरण। काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता, तर किनारपट्टी भागामध्ये गरम व दमट वातावरण कायम राहणार। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात पूर्व मोसमी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांसह पावसाचा इशारा। कोकणामध्ये उकाडा आणि अधूनमधून हलका पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।